आज 14 मे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती दिनी नेमकं 14 मे आज माझा वाढदिवस असल्यामुळे मी आज दिवसभर महानगरपालिकेमध्ये फिरकलो नाही. परंतु प्रशासनातील आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील याला सांगू इच्छितो की मी वारंवार प्रशासनाची मीटिंग करताना वारंवार बोललेलो आहे. प्रशासनासोबत मीटिंग करताना वारंवार बोललेलो आहे. ह्या ज्या मागण्या आहेत हे विस्तृत 25 प्रश्न 50 पत्र आहेत. कुठल्या विभागाला कुठली पत्र गेलीत त्याचे विस्तृत विवरण मला द्या. गोदापुरेंची मीटिंग झाली 6 महिन्यापूर्वी, जानेवारीमध्ये मीटिंग झाली, फेब्रुवारीमध्ये मीटिंग झाली, मार्चमध्ये मीटिंग झाली. शिंदेसाहेब प्रशासनाशी निगडीत जे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्याचे आम्ही देतो. आणि बाकीच्या विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, शहर विकास विभाग, आस्थापना विभाग असेल, आस्थापना विभाग असेल तर आम्ही उत्तर देऊ, प्रश्न ते देऊ. आणि जर इतर विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, आरोग्य असेल, घनकचरा विभाग असेल, शहर विकास विभाग असेल, जन्ममृत्यू विभाग असेल, स्थावर मालमत्ता विभाग असेल, हे त्या त्या विभागाचे त्या त्या विभागांना आम्ही पत्र देऊन कळवू तुमच्या मागण्यांबाबत. हे अशा प्रकारे उपायुक्त गोदापुरे सातत्याने आत्ता पाडव्यापूर्व मीटिंग झाली, आत्ता 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली. आणि प्रशासनाने जे जे काही मागण्या केले, सहकार्य केले आम्ही करत राहू. सातत्याने माझ्याशी चर्चा, मीटिंग होतात आणि लिखित पत्राद्वारे देत आहेत. सांगतोय ज्या ज्या मागण्या झाल्या व्हिडिओज, प्रोग्राम, बातम्या लाईव्ह मीडियावर येतात, देतात. तर आज वाढदिवशी मी आज महापालिकेत फिरकलेलं नाही, पण मला माहिती मिळते अतिरिक्त आयुक्त 2 रोडे साहेब आणि म्युन्सिपल लेबर युनियनचे जे भाड्याने घेतलेले भाड्याचे टट्टू जे आहेत, परप्रांतीय मोहन तिवारी जे म्युन्सिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष म्हणवतात, आणि आमोणकर कोण आहे जो पगारावर भाड्याने ठेवलेला नोकर, महाराष्ट्र म्युन्सिपल लेबर युनियनचा जो भाड्याने ठेवलेला पगारावरती अनेक सफाई कामगारमधला बिरपाल भाल आणि मोहन तिवारी भाड्याची लोक ही शरदरावची युनियन चालवतात. परंतु दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेची युनियन त्यांचे सुपुत्र स्वतः अध्यक्ष म्हणून सापडतात. वारसा हक्काने आलेली युनियनचं कार्य प्रभावीपणे राबवतात. भाड्याचं कोणी एक माणूस नाही, स्थानिक कर्मचारी वर्ग आहे. आणि या कर्मचारी वर्गांचे प्रश्न सातत्याने सोडवत असताना कर्मचारी म्हणाले, पण आज जे काही प्रश्न सोडवलेत ते चांगो शिंदेचे युनियन रवींद्र शिंदे अध्यक्ष यांनी कार्यकारी अभियंता सेवेत असतानाही सोडवले, आताही सोडवतात. कामगारांचे थकीत प्रश्न, फंड, ग्रॅज्युटी, 7वा वेतनाचे हप्ते 180 3 वर्ष 540 कोटी द्यायला लावले. आता 2 हप्ते बाकी आहेत, वेतनं आलीत. कर्मचाऱ्यांच्या भरती 1773 पदाचे जाहिराती मी काढायला लावल्या. आणि कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट सेवेमध्ये महानगरपालिकेमध्ये घेऊन घनकचरा कॉन्ट्रॅक्ट पद्धती बंद करावी असे पण निवेदन पत्र दिलेले आहेत. पण प्रशासनाने अजून त्याच्यावर कारवाई केली नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्याबरोबर मी संवाद साधला ट्विटरवरती. त्याच आठवड्यात त्यांनी कामगार कायदे 5 पाठवले. त्याची अंमलबजावणी पंतप्रधानांनी कामगार कायद्याची अंमलबजावणी पुणे महानगरपालिकेने केली. कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना जे जे फायदे असेल ते देण्याचा प्रयत्न केला. परंतु ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय बजेट मीटिंगमध्ये माझ्याबरोबर दुपारी झालेल्या चर्चेनुसार आम्ही अर्थसंकल्पीय महासभा संपली की हे प्रश्न अंमलबजावणी करू. पंतप्रधानांचे कायदे, कॉन्ट्रॅक्ट कायदे आणि कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना देणारे फायदे आम्ही अंमलबजावणी करू, जे पुणे महानगरपालिकेने जरूर करू. शिंदेसाहेब आम्ही करू. महासभा होऊ द्या, अर्थसंकल्प करू. पण अद्यापपर्यंत महासभा झाल्यानंतर आत्ता ही उद्याची महासभा येते. या उद्याच्या महासभामध्ये हे माझं आंदोलन आहे. मग महानगरपालिकेसमोर गेटवर टाळा लावणार आहे. आजच मी महापालिकेत नव्हतो तर ही उलाढाल झाली. ही कोणीतरी म्युन्सिपल लेबर नावाची युनियन येते, प्रशासनाची बैठक घेते आणि खोटी आश्वासनं देते. या युनियनने
कुठलंच काम केले नाही. कामगारांच्या घराचा मुद्दा, सफाई कामगारांच्या घराचा मुद्दा जो मी सातत्याने लाईव्ह मीडियावर मांडला. प्रशासनातील नगर अभियंत्यांनी माझ्याशी बैठक केली. लवकरच घरांच्या सफाई कामगारांच्या निविदा निघणार आहेत, हेही तुम्हाला सांगतो. कुठल्याही परप्रांतीय युनियनला जो मोहन तिवारी परप्रांतीय भाड्याने युनियन चालवतो शरदरावाची, जो अमनकर जो सेक्रेटरी म्हणून मिळवतो, भाड्याने पगारावर काम करतो, हे सगळे युनियनचे पदाधिकारी भाड्याचे आहेत, कोणी स्वतःहून नाही आहेत. तर आमच्याकडे कोणी पगार घेत नाही. स्वतःहून कार्य करणारा एकमेव एक माजी कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे आहे, जो स्वतःहून स्वतःचे आंदोलन करतो, जो स्वतःहून स्वतःचे प्रश्न मांडतो युनियनचे, जो स्वतःहून स्वतःचे प्रश्न प्रशासनासोबत भांडून, आयुक्तांशी भांडून, अतिरिक्त आयुक्त 1, 2 आणि गोदापूर यांच्याशी चर्चा करून सोडवत आलोय. आणि आज काय जो रिझल्ट आहे, प्रशासनाला जे 524 कोटी वाटप मिळाले भरती कॉन्ट्रॅक्टरच्या कर्मचाऱ्यांची, आज महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्याला लिखित पत्र दिलेले आहे. लिखित पत्र आहेत, हे दिलेले आहेत. आम्ही खोटं बोलत नाही, तर लिखित पत्र आहेत. तर असं कुठलं लिखित पत्र म्युनिसिपल लेबर युनियन जी म्हणते ना मान्यता प्राप्त असं कुठलंही लिखित पत्र दिलेलं आढळून आलेलं नाही. जे लिखित पत्र आहे अधिकृत, ते महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आणि कार्यकारी अभियंता सेवा हे रवींद्र शिंदे यांच्याकडे आहेत. हे उपटसोंडे उपरे नगरसेवक पवन कदम, माजी अशोक वैती, आता ते पडले, यांना युनियनवर घेऊन ते युनियन चालवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आमच्या अधिकृत युनियनचे सल्लागार एकनाथराव शिंदे, माजी मुख्यमंत्री, तो पालकमंत्री, उपमुख्यमंत्री जे एकनाथराव शिंदे हे सल्लागार आहेत. अभियंता युनियनचे सल्लागार महाराष्ट्र म्युनिसिपल हे जितेंद्र आव्हाड जे आहेत. स्टेम प्राधिकरण युनियनचे सल्लागार नरेश म्हस्के जे आहेत, जे खासदार आहेत. हे सर्व पदाधिकारी जे 3 मुख्य खांब हे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, चांगो शिंदे जे दिवंगत काम ते यांच्या युनियनवरतीच काम करत आहेत सल्लागार म्हणून. आणि त्यांचे प्रश्न अध्यक्ष नात्याने मी सोडवत आहे. त्यामुळे आता जे काही प्रतिपादन महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद करून गेलेले ते चुकीचं आहे, खोटं आहे आणि बोगस आहे. जरी त्यांनी मिटिंग घेतली असेल, परंतु प्रशासनाने त्यांना असं लिखित आश्वासन दिलेलं नाही, हे तुम्हाला सांगू इच्छितो. हेच मला सांगायचं आहे. काही भाड्याचे चालवणारे युनियन टट्टू हे युनियन फोडायचा प्रयत्न करतात, जे अभियंता युनियन फोडायचा प्रयत्न केला, परंतु खमके डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांची, विधानसभा आमदार यांची युनियन हे सल्लागारपदी आहेत, त्यामुळे कोणी त्याला फोडू शकत नाही. सर्व अभियंते, सर्व इंजिनियर्स, सर्व अभियंते, सर्व इंजिनियर्स हे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे आणि महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन युनियन ते त्याचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आहेत, जे कार्यकारी अभियंता सेवेमध्ये होतो आणि सेवेमध्ये राहिलोय आणि आत्ता सेवानिवृत्त झालोय. कालच किशोर गोळे यांचा फोन येऊन गेला, साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, सोबत राहिलोय, एवढे वर्ष 25 वर्ष 20 वर्ष सेवेत आहोत, तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे असं आश्वासन स्वतः किशोर गोळे जे युनियन विघटन करणार होते ते त्यांनी पाय मागे घेतलं. जे किशोर गोळे जे युनियन विघटन करणार होते त्यांनी पाय मागे घेतले आणि ते रवींद्र शिंदे सोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत. हा एक आनंद आहे. त्यामुळे भाड्याचे युनियन चालवणारे लोक हे महाराष्ट्र म्युनिसिपल लेबर युनियनचे, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन ही अधिकृत युनियन, मान्यताप्राप्त युनियन आहे. आणि म्युनिसिपल लेबर युनियन हे भाड्याने कार्याध्यक्ष, भाड्याने सरचिटणीस आणि अनधिकृतपणे लोकांकडून 500 रुपये देणग्या गोळा करते, त्याला अधिकृत मान्यता नाही आहे. तर एवढंच सांगायचे. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र, जय भारत. चला उद्या महासभा आणि आंदोलन गेटवर करूया आणि महानगरपालिकेला टाळायला. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.